नववर्षाच्या प्रथम तुम्हाला सर्वांना पुनश्च शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटले की आपण नव्या उमेदीने नवीन काहीतरी संकल्प सोडत असतो. वैयक्तिक संकल्प सर्वच निश्चितच सोडत म्हणजे ठरवत असतील आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आज मी सोशल मीडियावरील माझी जी वाटचाल चालली आहे, वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री सुधाकर नातू या शीर्षकाखाली या हृदयीचे त्या हृदयी करत राहण्याचे व्रत घेऊन आता अजून 1 वर्ष संपून गेले. मागे वळून पाहताना मला आनंद होत आहे की मी खूप पुढची मजल गाठली. आता नवीन काहीतरी करावं अशी उमेद आलेली आहे आणि त्या दृष्टीने मी येत्या वर्षामध्ये सोशल मीडियावर काय तुम्हाला देणार आहे, सादर करणार आहे आणि तुमच्या जाणीवा अधिकाधिक समृद्ध, ज्ञानाचा विस्तार कसा करत जाणार आहे त्याची थोडक्यात तुम्हाला कल्पना देण्याचा या व्हिडिओचा हेतू आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी अंतरीची स्पंदने हा एक नवा विभाग, जे घडलं, जे घडतं, जे वाचतो, जे अनुभवतो, त्यामधून आपल्या मनामध्ये जी स्पंदनं निर्माण होतात ते येथे सादर करणार आहे. त्याचा पहिला भाग आधीच बेस्ट वीज पुरवठा या मुद्द्याखाली मी सादर केला आहे. दुसरा जो विभाग मला सुरू करायचा आहे तो म्हणजे आपुलकीचा लपंडाव. आयुष्यामध्ये माणसं येत असतात. जसे समुद्रामध्ये 2 ओंडके किती वेळ एकमेकांना साथ देतील आणि किती दूर नंतर निघून जातील याची कल्पना नसते, त्याप्रमाणे आयुष्यात येणारी माणसे, कुटुंब आणि त्यामधील एकमेकांच्या आपुलकीचा जो लपंडाव चालत असतो, जे ताणतणाव व प्रेमभाव निर्माण होत असतात, त्याचा एकंदर उलगडा या विभागात करण्याचा माझा इरादा आहे. त्यानंतर आजचा ज्वलंत प्रश्न, महत्त्वाच्या अशा मुद्द्यांवर समाजामध्ये चर्चा व्हायला हवी आणि त्यातून काही ना काही नवीन मार्ग निघायला हवे, या दृष्टीने मी जो उपक्रम नुकताच चालू केला होता तोच पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे. विविध विषय जे आपल्या मनात घोळत असतात, प्रत्येकाच्या मनात काही ना काही त्यासंबंधी विचार असतात, त्यांचा आढावा घेण्याचा हा विभाग आहे. त्यानंतर स्वरानंद हा माझा लोकप्रिय कार्यक्रम, जो मी नेहमी संगीताला वाहिलेला आहे आणि दर आठवड्याला साधारण 3 निवडक मधुर गाणी, अर्थपूर्ण हिंदी व मराठी चित्रपट संगीत किंवा नाट्यसंगीत किंवा भावगीतं यांना वाहिलेला हा उपक्रम उत्तरोत्तर लोकप्रिय होतच चालला आहे आणि तो मी चालूच ठेवणार आहे नव्या उमेदीने. त्यानंतर माझा जो अजून एक उपक्रम असाच लोकप्रिय झाले आहे की ज्यामध्ये 475 सदस्य आणि 430हून अधिक अभिवाचनं सादर झाली आहेत, ती आकाशातील पाळणे अभिवाचन मंच या विभागात मी
सादर करणार आहे आणि त्यामध्ये विविधता आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी अधिकाधिक सदस्यांनी आपल्यामध्ये सहभाग घ्यावा ह्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपणही या विभागात सामील व्हा, सदस्य म्हणून या, आपले स्वागत केले जाईल. प्रतिसादात आपले नाव आणि फोन नंबर द्यावा, मोबाईल नंबर. त्यानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा होते की सोशल मीडिया म्हणजे मोबाईलमध्ये लोक पडून राहिलेले असतात, त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि अशी बरीच टीका केली जाते. पण माझं मत वेगळं आहे. ते म्हणजे सोशल मीडिया ही खरोखर एक मोठी पाठशाळा आहे. तुम्हाला नवीन कल्पना देणारी, तुमच्या ज्ञानात भर पाडणारी, तुमच्या जाणीवा विस्तारित करणारी, पण त्यासाठी तुमच्याकडे त्या दृष्टीने बघण्याची दृष्टी यावी तरच ते शक्य आहे. मला कदाचित ते जमलं असेल, म्हणूनच तर मी इतका मोठा पल्ला सोशल मीडियावर गाठू शकलो आहे की हे अत्यंत प्रभावी आणि जगाशी संपर्क साधणारं हे जे माध्यम आहे, शक्तिशाली आहे, तिचा उपयोग योग्य तऱ्हेने केला जावा. अशा तऱ्हेने आपला हा सिलसिला चालूच राहणार आहे. आपण मला साथ देत राहा. आपले स्वागत आहे. आणि शेवटचा म्हणजे छाप पडलेले शब्द किंवा नोंदी या विभागाचा देखील मला उल्लेख केला पाहिजे. असे 7 विभाग योग्य तऱ्हेने सादर केले जातील. नमस्कार, धन्यवाद. मी सुधाकर नातू.